नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम झटपट होणारी रेसिपी। तोंडात टाकताच विरघळणारे रवा मैदा लाडू। हे लाडू खूप सॉफ्ट आणि बनवायला पण अतिशय सोपे आहेत आणि दिवाळीसाठी म्हणाल तर परफेक्ट स्वीट आहे। खरं तर ही रेसिपी आमच्या आईंची म्हणजे माझ्या सासूबाईंची आहे। त्यांनीच मला शिकवले हे लाडू कसे बनवायचे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर हे लाडू बनवण्यासाठी मी येथे घेतलेला आहे 1 कप मैदा, अर्धा कप रवा आणि 1 कप पिठी साखर। तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। तर यासाठी सगळ्यात पहिले मी मैदा छान चाळून घेतलेला आहे। मग एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये आपल्याला हा चाळून घेतलेला मैदा टाकायचा आहे आणि मंद गॅसवर हा मैदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। अगदी हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हा मैदा छान भाजून घ्यायचा आहे। मैदा जर जास्त भाजला गेला तर आपले लाडू पांढरे शुभ्र दिसण्याऐवजी थोडे पिवळट रंगाचे दिसतील, त्यामुळे मैदा कमी भाजायचा आहे। आता त्याच कढईमध्ये अर्धा कप बारीक रवा घेऊन तो देखील मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। मग रवा गरम करून झाल्यानंतर मैद्यामध्ये तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जी मोजून घेतलेली पिठी साखर होती ती देखील यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे। आपल्या आवडीनुसार यामध्ये थोडी वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स जर घालायचे असतील तर ते सुद्धा घालू शकता। आता या ठिकाणी अर्धा कप तूप मी गरम व्हायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर आपण हे मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये ते तूप जसं लागेल तसं हळूहळू टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला पटपट याचे लाडू वळून घ्यायचे। हे थंड झाल्यानंतर याचे लाडू वळले जाणार नाहीत। तर या ठिकाणी आपले रवा मैदा लाडू रेडी आहेत, अगदी 10च मिनिटात होतात। तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, हॅपी दिवाळी।